नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण विकारी शब्द आणि अविकारी शब्द याबद्दल माहिती घेणार आहोत। बघा, वाक्य हे शब्दांचे बनलेले असते आणि त्या वाक्यामध्ये शब्दांची विविध कार्य असतात। त्यांच्या कार्यावरून त्यांना काही नावं दिलेली असतात, त्यालाच आपण शब्दांच्या जाती असं म्हणतो। त्या शब्दांच्या कार्यावरून त्यांना जी नावं दिलेली असतात त्याला शब्दांच्या जाती आपण म्हणतो। आता वाक्य तयार होण्यासाठी त्या वाक्यामधील शब्दांमध्ये काही बदल करावा लागतो। उदाहरणार्थ, राजूने आंबा खाल्ला, राजूला आंबा आवडतो। इथं राजूने, राजूला म्हणजे राजू या शब्दामध्ये आपल्याला बदल करावा लागला। त्याचप्रमाणे वाक्य तयार होताना त्याच्यामध्ये काही बदल करावा लागतो आणि मग काही शब्दांमध्ये मात्र मुळीच बदल होत नाही आणि काही शब्दांमध्ये बदल होतो। तर ज्या शब्दांमध्ये बदल होतो त्याला आपण विकारी शब्द असं म्हणतो। ज्या शब्दांमध्ये बदल होतो त्याला विकारी शब्द आपण म्हणतो आणि ज्या शब्दांमध्ये मुळीच बदल होत नाही त्यांना आपण अविकारी शब्द अर्थात अव्यय शब्द असं म्हणतो। मग विकारी शब्द कोणकोणते आहेत? नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद। हे काय आहे? विकारी शब्द, ज्याच्यामध्ये बदल होतो त्यालाच आपण सव्यय शब्द असं देखील म्हणतो। आणि ज्या शब्दांमध्ये मुळीच बदल होत नाही ते आहे क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय आणि केवळ प्रयोगी अव्यय। तर हे सर्व विकारी शब्द ज्यात बदल होतो आणि अविकारी शब्द ज्यात बिलकुल बदल होत नाही ते। आता मागील इयत्तेमध्ये आपण नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियाविशेषण याबद्दल माहिती पाहिलेली आहे। तर आज आपण नाम याबद्दल अधिक माहिती बघणार आहोत। बघा, नामाबद्दल आपण अधिक माहिती बघणार आहोत। आता नामांचे प्रकार आहेत, मग त्या अगोदर आपण एक बघूया की एक वाक्य आहे इथे। बघा हा, माधव आणि सरिता रस्त्याने खोडकरपणा न करता शाळेतून घरी परतले। वरील वाक्यात 6 नामं आलेली आहेत, तर ती शोधूया बरं आपण कोणकोणती आहेत। बघा हा, नाम शोधायचे आहे, आपण मागील इयत्तेत शिकलेलो आहोत। माधव, सरिता, खोडकरपणा, शाळेतून, घरी आणि रस्त्याने अशी यामध्ये एकूण 6 नामे आलेली आहेत। जर ही तुम्ही 6 नामे बघितली तर त्यात काही व्यक्तींची नावं आली आहेत, काही शब्दामध्ये आपल्याला भाव दिसतो, तर काही शब्दांमध्ये वस्तू आहेत। ही सगळी नामं एक प्रकारची नाही आहेत। मग त्याच्यावरून वाक्यांचे काही प्रकार पडतात। त्याच्यामध्ये सामान्य नाम, वाक्याचा पहिला प्रकार आहे सामान्य नाम, दुसरा प्रकार आहे विशेष नाम आणि तिसरा प्रकार आहे भाववाचक नाम। सामान्य नाम जसे की आपण त्या वर्गामध्ये समजा झाडे घेतली, सगळ्या प्रकारची झाडे येतात, घरे घेतली, सगळ्या प्रकारचे घरे येतात, हे झालं सामान्य नाम। किंवा पर्वत घेतले, सर्व पर्वत येतात। विशेष नाम उदाहरणार्थ हिमालय पर्वत, प्रवरा नदी, कळसगाव यासारखे हे झाले विशेष नाम। आणि त्याचबरोबर भाववाचक नाम ज्याच्यामध्ये प्रामाणिकपणा, खोडकरपणा, प्रेमळ, हुशार हे झाले भाववाचक नाम। मग आता एक मी तुम्हाला आज अभ्यास देणार आहे, तर तुम्ही तो आज पूर्ण करायचा आहे। यामध्ये काही व्यक्ती, पहिल्यांदा आहे व्यक्तींची नावं, कोणतीही 5 व्यक्तींची नावं लिहा, गावांची नावं 5 नावं लिहा, नद्यांची नावं आणि पर्वतांची नावं। आता तुम्ही विशेष नावं लिहिणार आहात। आपण हीच नामं ही विशेष नाम म्हणून ओळखली जातील। तर तुम्ही सर्वांनी ह्या व्यक्तींची नावं, गावांची नावं, नद्यांची नावं आणि पर्वतांची नावं 5-5 लिहायची आहे वहीमध्ये। ओके, धन्यवाद।